नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्रद्धाज वर्ल्डमध्ये. तर आज मी घेऊन आले एक अशी भन्नाट किचन ट्रिक जी प्रत्येक गृहिणीला, कुकिंग लवरला आणि रोज बाजारातून भाजी आणणाऱ्या प्रत्येकाला खूप उपयोगी पडणार आहे. तर आपण सगळेच जाणतो की कोथिंबीर म्हणजे आपल्या किचनची जान असते. पण ही कोथिंबीर 2 दिवसातच पिवळी पडते, कुजते, वाळते आणि मग ती कचऱ्यात जाते. पण आज मी तुम्हाला अशा घरगुती एकदम सोप्या पण जबरदस्त ट्रिक सांगणार आहे, ज्या करून कोथिंबीर तुम्ही 8 ते 10 दिवस 20 दिवसापर्यंत ताजी, हिरवीगार आणि अगदी कुरकुरीत तुम्ही ती ठेवू शकता. तर पहिली आहे, कोथिंबीर का पटकन खराब होतं. तर कोथिंबीरमध्ये खूप नाजूक पाने असतात. ती ओलसर झाली की लगेचच काळी पडते आणि कोरडी राहिली तर त्याचे पानं वाळतात. तर अशा वेळेस ओलसर वातावरणामध्ये ती कुजते, कोरड्या वातावरणात ती वाळते. त्यामुळे या दोन्हीचा बॅलन्स स्टोरेज हा मुख्य मंत्र आहे कोथिंबीर स्टोर करतानाचा. तर कोथिंबीर ताजी ठेवायची सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे जार घ्या. तुम्ही ग्लास जार मेथड म्हणजे 15 ते 20 दिवस ताजी राहते. कोथिंबीरची मूळ कापून घ्या, ती थोडी पाण्यात धुवून घ्या. जास्त धुवू नका पाण्यात, थोडीशी नॉर्मल पाण्यात धुवून घ्या. एक किचन टॉवेलवरती ती कोथिंबीर पसरून पूर्णपणे ती कपड्यावरती वाळून घ्या. आता एका मोठ्या काचेच्या बरणीत म्हणजे ग्लास जार घ्या आणि त्यात आतील भिंती कोरड्या करा आणि कोथिंबीर सरळ व उभी ठेवून बरणी भरून ती बंद ठेवा, झाकण लावून. असे केल्याने कोथिंबीर 15 ते 20 दिवस ताजी राहते. काच ओलावा शोषत नाही, त्यामुळे ती कोथिंबीर आहे तशी हिरवीगार राहण्यास मदत होते. दुसरी ट्रिक म्हणजे पेपर टॉवेल म्हणजे एअरटाईट बॉक्स मेथड. 10 ते 15 दिवस राहतं. तर कोथिंबीर धुवू नका, फक्त साफ करा. एका पेपर टॉवेलवरती पसरवा, हलकंसं त्याला गुंडाळा, एअरटाईट बॉक्समध्ये ठेवा. फ्रीजच्या व्हेजिटेबल ट्रेमध्ये तुम्ही हे ठेवू शकता. यामुळे कोथिंबीर जे आहे ते 10 ते 15 दिवस ताजी राहण्यास मदत होते ह्या मेथडने. तिसरी ट्रिक म्हणजे कॉटन क्लोथ मेथड. 8 ते 10 दिवस ताजी राहते कोथिंबीर. कोथिंबीर हलकं धुवा, पूर्ण कोरडी करा. एक जुना स्वच्छ साडीचा कपडा किंवा कॉटनचा रुमाल, नॅपकिन घ्या आणि कोथिंबीर त्यामध्ये गुंडाळा. फ्रीजच्या लोएस्ट कूलिंग सेक्शनमध्ये तो डब्बा ठेवा. असं केल्याने ओलावा जो आहे तो बाहेर जातो, कोथिंबीर ताजी राहते. चौथी ट्रिक म्हणजे रूट सील मेथड. नॅचरल प्रिझर्वेशन. यामध्ये 8 दिवस कोथिंबीर ताजी राहते. तर या लोकल मार्केटमध्ये विक्रेते जे आहेत तर ते हे पद्धत वापरतात. मुळासह कोथिंबीर घ्या, एका एअरटाईट पिशवीत मुळे खाली ठेवून ती बांधा. मुळामुळे पाने ताजीतवाने राहतात आणि कोथिंबीर जी आहे ती वाळत नाही, ती देखील ताजी हिरवीगार राहण्यास मदत होते. पाचवी ट्रिक म्हणजे नेव्हर डू दिस मिस्टेक. कोथिंबीर लगेच खराब करते. तर
अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण केली नाही पाहिजे? तर पाण्यात ठेवू नका कोथिंबीर. जर त्याला पाणी लागलं असेल तर 24 तासाच्या आतमध्ये ती कुजते. प्लॅस्टिक बॅगमध्ये ओलसर ठेवू नका कोथिंबीर. गरम फ्रीज सेक्शनमध्ये ठेवू नका. धुवून लगेच स्टोर करू नका. ह्या गोष्टी करणं टाळा. कोथिंबीर धुण्याची योग्य पद्धत. तर एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घ्या. त्यात मीठ, थोडासा हळद टाका. 5 मिनिटे कोथिंबीर भिजवून त्यामध्ये ठेवा. माती, किडे, रसायने जे काही असतील त्यावरती ते निघून जातात. मग किचन टॉवेलवरती पूर्ण कोरडी करा ती कोथिंबीर. मगच तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करा किंवा ज्यामध्ये तुम्हाला स्टोर करायची आहे ती तुम्ही स्टोर करू शकता अशा पद्धतीने. तर कोथिंबीर चवदार कशी ठेवायची? तर त्याचा एक सिक्रेट ट्रिक आहे. तर कोथिंबीरीत लिंबाचे रस 2-3 थेंब टाका किंवा वाळवलेल्या मिरच्या 2-3 काड्या किंवा एक छोटा कापलेला कांदा टाका. ही सर्व घटक हवा शोषून घेतात आणि कोथिंबीर जी आहे ती ताजी ठेवतात. कोथिंबीरची पेस्ट कशी बनवायची? तर इन्स्टंट मेथड आहे कोथिंबीरची पेस्ट करण्यासाठी. जर कोथिंबीर जुनी होत असेल तर थोडी कोथिंबीर, लसूण, मीठ, थोडंसं तेल घालून तुम्ही जे आहे मिक्सरमध्ये ते वाटून बर्फाचे ट्रेमध्ये घाला आणि 20 ते 25 दिवस साठवून ठेवू शकता. अशी पेस्ट बनवून तुम्ही त्याचे क्यूब्स बनवू शकता. तर आजच्या या आपल्या टिप्समधला बोनस टिप्स म्हणजे घरातल्या बायकांसाठी खास आहे की थोडा कापलेला लिंबू कोथिंबीर बॉक्समध्ये ठेवा. फ्रीजचं व्हेजिटेबल ट्रे नेहमी कोरडं ठेवा. आठवड्यातून एकदा ट्रे साफ करा. कोथिंबीर फ्रूट्सजवळ ठेवू नका. त्याच्यामुळे ती कोथिंबीर जी आहे ती लवकर खराब होते. तर अशा पद्धतीने आपण पाहिले की कोथिंबीर जी आहे ती स्टोर करण्याच्या काही पद्धती, जेणेकरून कोथिंबीर जी आहे ती लगेच खराब होणार नाही. तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.